नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. आजकाल खूप छान ऊन असतं म्हणून मी मस्त चहा आणि टोस्ट घेऊन बाल्कनीमध्ये बसलो. तर आज तसा ब्रेकफास्ट मी लाईटच ठेवला होता कारण मिसळचा बेत होता आणि मिसळसाठी लागणारी मटकीचे जे मोड आहेत ते मी घरीच काढले होते. तर बऱ्याच लोकांचे डीएम झाले, की आमच्या मटकीला मोडच येत नाही वेदरमुळे किंवा बरेच त्यांचे कारण होते. पण माझ्या आईने मला शिकवलं, की 1 दिवस आधी मटकी सकाळी भिजत घालायची आणि रात्री झोपायच्या आधी पूर्ण त्यातलं पाणी काढून चांगलं झाकून ठेवायचं. नेक्स्ट डेला नक्की मोड येतात. असो. मग पहिला तर कांदा, टोमॅटो टाकून मटकी चांगली भाजून घेऊन त्याचं सूप काढून घेतलं आणि मसाल्याकरिता भाजलेलं सुकं खोबरं, कांदा, तीळ, जिंजर गार्लिक आणि कोथिंबीरची बारीक पेस्ट करून घेतली आणि तेवढ्यात डोक्यात आलं, की भांडी पडली आहेत सिंकमध्ये. लेट्स बी ऑनेस्ट, समोर जेवण कितीही भारी दिसलं तरी मागे ती भांडी वाटच बघत असतात. असो, मग पॅनमध्ये तेल आणि त्याच्यामध्ये खडे मसाला आणि कांदा परतून घेतला आणि मग मसाला घातला. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये घरचा मसाला, हळद आणि मटण मसाला टाकून चांगलं परतून घेतलं वास चांगला येऊपर्यंत. आणि मग त्यामध्ये सूप आणि मटकी घालून घेतली आणि मीठ ॲड केलं. मला मिसळ जास्त दाट नाही आवडत, त्यामुळे मी जास्त पाणी ॲड केलंय. बट यू कॅन ॲडजस्ट ॲज पर युअर टेस्ट. आणि मग असं झणझणीत आणि लाल भडक कट येऊपर्यंत मिसळ चांगली उकळून घ्यायची. आणि मिसळ म्हटल्यानंतर कट तर पाहिजेच, म्हणून तेल थोडं जास्त टाकायचं नेहमीपेक्षा. जर तुमच्या मिसळला जर कट नाहीये, तर मग तर ती मिसळ कशीच नव्हे. म्हणजे कसं, की तो कट बघूनच असं टेम्प्टिंग वाटलं पाहिजे. अशी माझी तर मिसळ रेडी झालीये. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. काहीच अवघड नाहीये. खूप सुंदर झालेली आहे. मस्त स्पायसी, फुल ऑफ फ्लेवर आणि टोटली सॅटिस्फायिंग.